ब्लॉगमध्ये पाठातील 2002 तर मग आज आम्ही चाललोय श्रीवर्धनला. म्हणजे श्रीवर्धन म्हणजे हरिहरेश्वर बीचला चाललोय. तर मग आज सगळ्या मावशा बिवशा आलेल्या आहेत कालच रात्री. तर मग आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30. तर आता आम्ही निघतोय. आजचा ब्लॉग पण असं मजेशीरच आहे. तर ब्लॉग जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग मजेशीर आहे तर ब्लॉगची मजा घेत राहा. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. आता बघूयात कोण कोण काय काय करते. सगळ्यांनी आंघोळ बिंघोळ केलेली आहे आता लवकरच. तर आता चला बघूया. आता आम्ही निघलो. चला आता आपण निघूया. आता यांना काय ठरत आहे मला माहित नाही. आता एका गाडीत या गाडीत 4 आहेत आणि या गाडीत सगळी मोठी माणसं. चला आता आपण पण जाऊ यांच्या वाटी चालत जाऊ चालत. हे यायला गेट बीट लावायचा. चला निघूया. आयला आता निघलो तर लगेच पेट्रोल आणि CNG खापावं आली. पेट्रोल भरायला गेलो मग आम्ही तिकडे. खड्डनच आपटली गाडी. जाऊ दे चल. नाही सगळ्यांना उतरवलं आहे. आपण थांबलेलं CNG स्टेशनवर. हा CNG स्टेशन तुम्हाला इकडे म्हणजे तुम्ही जर कधी इकडे आलात तर म्हणजे कोकणात जर कधी आलात किंवा कुठे या साईडला आलात तर मग तुम्हाला इथे नागोठण्याच्या थोडा पुढे म्हणजे नागोठणं क्रॉस केला की या थोडा पुढे हा CNG स्टेशन आहे. तर तुम्ही इथे CNG वर शकता. जर तुमच्या गाडीची CNG कमी असेल किंवा रिकामी झाली असेल तर इथे तुम्ही बघू शकता. आता आमची गाडी पण पुढे 4च गाड्या आहेत. तर आता आपण CNG भरू आणि तिकडे इथनं निघू डायरेक्ट. चला. माणगावला इथे आम्ही थांबलेलो नाश्त्याला. इथे एक वडापाव सेंटर आहे, आदर्श वडापाव सेंटर. तर तुम्ही इकडे वडापाव छान लागतात, नक्की भेट द्या. कारण सगळं त्यांचं साफ असतं. आता हे बघा वडे तळताना. पण इकडे नक्की भेट द्या. सुप्रसिद्ध वडापाव माणगाव. तिकडनं निघालो. आई शपथ. नंतर मग श्रीवर्धन रोडला जसा लागलो तसा असं वाटलं काय आम्ही कोकणातच चाललो आहे. असं काही रत्नागिरी राजापूर साईडलाच आहे. तर आईला नुसती लाल लाल माती बहीण. इकडं आलं का नुसतं आंबा तर नाही दिसला आम्हाला पक्के. अजून काय की बाकी काय नाही दिसलं. तर काय बोलन त्याला जांभला बिंबला. पण लाल माती तर लय भारी होती. आम्ही घरातनं 5:30ला निघलेलो. सगळा खाईत पीत चाय नाश्ता थांबत आलो. तर आता वाजलेत 9:30. तर आम्ही परफेक्ट 9:30ला हरिहरेश्वरच्या म्हणजे मंदिराच्या गेटच्या समोर आम्ही पोचलो. आता आम्ही पोचलो तिथं. आता म्हणजे आपण किती वाजता निघलेलो? 7 वाजता निघलेलो आता आम्ही. आणि आता वाजलेत 9:30 वाजलेत. म्हणजे 2-2.5 तासाचा प्रवास आहे. तर आता आम्ही पोचलोय. बघू शकता. आम्ही मंदिरात चाललो. सर्वांनीच बंगले बांधलेले आहेत. कोण आहे बघते बघायचा. चालू नाही तो. एक साईडला समुद्र किनारा आहे आणि एक साईडला मंदिराचा गेट आहे. तर मग हे बघा आता सगळे चाललेले आहेत. आणि आपण आता पाठीमागून एक साईडला समुद्र किनारा आहे आणि एक साईडला मंदिराचा गेट आहे. तर मग आता
सगळे चाललेले आहेत आणि आपण आता पाठीमागून नवीन स्टुडिओ घेत जाऊ. तर हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वार. काय आहे इथं काय नाही, काय आहे खावर काय आहे. काय पारला काहीतरी पारला. काय आहे मम्मी? करवंद आहे, आंबे करवंद ती पिशवी आहे ती 20 रुपयाची एक पिशवी. आयला इथं खेळणी पण रास न काय हाय. आयला नारला विरला नारळ पाणी होता. पुढं काय काय आहे, सगळी खेळण्यांची दुकान. ही ओम साईराम द्वारकामाई होती इथे, एक नवीन बांधलेली आहे तिकडे. बाकी तुम्ही बघू शकता काय गर्दी नाही काय नाही, म्हणजे आहे थोडीफार गर्दी, म्हणजे अशी गर्दीशी मला वाटत नाही. तर मग आहेत थोडीफार लोक अशी. तर बघूया. आणि कसं इकडं असा सगळा आतमध्ये पडते ना, तर मग कोण असे उन्हाच्या मुलं कोणी येत नाही. या बघ टॉप्या होत्या. यायला येऊ तर काही यारात झालाय. नुसतं गाडी पाहिजे, ही घेतली की ती घेतली की ही घेतली की ती. नुसत्या गाड्यांचं घरावर यायचं गेलं होतं, गाड्याच गाड्या आहेत नुसत्या. का आता काय बोलता. अरे पहिले दर्शन घ्या त्याला, काय तुमचा चाललाय यो समोर पिवला दिसतोय नाही, तो प्रवेशद्वार आहे. हो यो बघ आपला पूर्वज, आम्हाला बघता न असला बघते बघ. ये बाबा ये. आयला मीला असंच होतो रे. तरी आता त्याला आपण मंदिरात जाऊ. हे बघा समोरच मंदिर आहे. कसला भारी होता रे मंदिर, पण नुसती कावला पण लाल लाल, इकडं माती बी लाल. तर इथे बघू शकता तुम्ही दक्षिण काशी हरिहरेश्वर मंदिर. तर चला डायरेक्ट आता मंदिरात आपण जाऊ, दर्शन घेऊ आणि मग बीचवर जाऊ. तर बघू शकता इथे प्रदक्षिणा प्रदक्षिणा पण घातली जाते. म्हणजे आपण वरतून, म्हणजे पहिले वरतून जाऊन असं खाली येतात, त्याला ते अशी या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण होते अशी असे म्हणतात. तर आपण तेही करू. तर आपण तिकडे बघूया. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् निजं निर्गुणं बाहेर आलो आता आम्ही. प्रदक्षिणा बोलतात ना तिकडे चाललंय. म्हणजे असं वरती पण मंदिर आहे, पण ते गुप्त मंदिर बोलतात तिकडे चाललंय प्रदक्षिणा मार्ग. तर हा आहे प्रदक्षिणा मार्ग, तुम्हाला दाखवतो. चला आता आपण इकडनं वरती जाऊ आणि वरती तिकडे पाया बघू आणि मग नंतर तिकडनं रिटर्न येऊ. चला आता इकडनं वरती जाऊ आणि प्रदक्षिणा मारून परत रिटर्न खाली येऊ आणि मग समुद्रावर जाऊ, मजा मस्ती करू. त्याला मग तुम्हाला नंतर तिकडचे व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत ब्लॉग एन्जॉय करा. तो बघ आई शप्पथ, तो बघ माकड वाचलाय बघ. आपल्या बाटल्या मला इथं आधीच काढायला भारी वाटते. आणि तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू कडक, कसला भारी वाटते समुद्र. इथे पाणी आपले अलिबाग नागाव सारखं नाही आहे, काय काशी सारखं नाही. पाणी इथं लय स्वच्छ आहे आणि बीचवर पण कुठल्याही प्रकारची घाण नाही आहे जास्त. पाणी एकदम स्वच्छ आहे इकडचं. तर आपण तिकडेही जाऊ
तोपर्यंत चला प्रदक्षिणा घालून चला. हरिहरेश्वर हा गाव दिसतो, म्हणजे तुम्हाला इथून दाखवतो, मला एवढं दिसतंय. आणि या साईडला हा इकडे समुद्र आहे आणि हा इकडे गाव आहे. लय ऊन लागते, घाम पण लय आलाय, खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. ठिकाणी पाऊस पडतोय पण अजून लाईटली पाऊस अजून पूर्ण चालू नाही झालाय. दाखवता की पडतंय असती पण असती खूप ऊन. दक्षिण काशी हरिद्वार म्हणजे मला मेन मंदिर दाखवतो. मंदिरात नाही या, म्हणजे इकडनं शंकर देव कुठं हरिद्वारला गेलतो रे. चला इथलं पण दर्शन झालेलं आहे. आता आम्ही वरती चढतो. आता कुठे जायचं मला माहित नाही, बीचवर जायचं काय, आधी काय खायचं आहे. बघा आमचा छोटा उस्ताद तर चालतंय. माकड दामला. तर आता चला आपण पण जाऊ आता वरती. चला मग तुम्हाला पुढचा भाग दाखवतो. लिंबू सरबत पिला, इथं लिंबू सरबत टपरी होती जराशी छोटी. आणि आपल्याला वरचा रामे जरा दाखव, पिशवी दाखव. त्यात काय काय करवंदा, तुम्हाला करवंद दाखवता बघा. मोठी जांभळांसारखी आहेत नुसती. गोड आहेत काय कसे आहेत करवंद, गोड आहेत काय? ती बघ चुकली ती. आपण पण करवंद खाऊ मधून. आंबट पण आहे आणि गोड पण आहे. चला डायरेक्ट आता बीचवरच भेटू. क्रिकेट बीचवर. मी पण बारक्या बऱ्यासारखं झालोय बघा. मी पण काय घेतलंय, किचनच घेतलं सगळं. आणि एक नाईफ घेतले मला मस्त, ते घेतली चँग वाले. तर ही बघा, तुम्हाला तर माहितीच आहे मी अकाउंटला घेतलंय, मनालीला घेतलंय, माझे मनूला घेतलाय. कपडे चेंज केले. एक गाडी गेली, एक गाडी पाठवून येते. आता आम्ही चालला बीचवर क्रिकेट खेळायला डायरेक्ट. आता बीचला जाऊचं, पाण्यात डुबकी मारायची आणि मजा करायची. हा लय गरम करते. मी चाललो. चावी हे तो गाईस, चावी आम्हाला वाटलं आमच्याकडे. मी चाललो. अरे गरम एवढा घाम आलेला आहे, पण आता पाण्यात चला आता आपण बीचवर क्रिकेट खेळू. डिकी आशिष काव. बरं आहे ती एरियांची बोलता नुसती. येऊ बघ मोठा ये बघ बनाना. मी ATV ड्राईव्ह मी करेन. म्हशी बसल्या. चला गाईस, मशीन बसलेली आहे. आणि एक साईडला ड्रायव्हर बसलेले आमच्या एका गाडीचे, ते बघू शकता. आता आम्ही या साईडला आता आम्ही क्रिकेट खेळतोय. चला आता आपण डायरेक्ट नंतर बघू काय आहे ते.
मोबाईल ठेवतो जरा आणि मी पण दिसतो. झाला आता आमचा एन्जॉय बिन्जॉय करून मस्त मजा बिजा आली. आता जेवायला चालत मस्त आंघोळ पण केल्या तर सगळ्यांनी तर एक एक पाणी घेतले अंगावर. आता मस्त आता जेवायला काय आहे काय माहिती. हॉटेलला नेतात काय ढाबवून नेतात काय आपल्याला माहिती नाही. तिथं जावं लागेल खावं काय आहे. आता भरती पण आता भरती चालू आहे तर भरती पण जाम आलेली आहे. पाठी बघू शकता काय दिसणार नाही सगळा सफेद सफेद आहे तर पाठी पण. चला मग आता आंघोळीला मस्त चला जेवायला. चला आता आम्ही निघालो आहोत हरिहरेश्वर हॉटेलला. हरिहरेश्वरला. अरे हरेश्वर. आता जेवायला आम्हाला तास लागणार मी तर हॉटेल नाहीत. तर आता आम्ही हॉटेल शोधत चाललोय. Oh my God, what a breeze. And what a हरिहरेश्वरला जर आलात तर जेवण घेऊन या. breeze. तरी आम्हाला लवकरच भेटेल हॉटेल. बघू आता मी नाही धाबा आई बघू. बोलली की 4 टॉफी. चला ह्यांचं काय चाललेलं आहे बघा तुम्ही. पाठी बघू शकता. काय नाही पार्टी चालली. ते जाम गरम होते. गरम होते गरम होतं. आताच गार पाण्याचे आलास. ते गार होतं पण थोडं. चला मग एवढं आता long आपण lasting डायरेक्ट नव्हतं. शवाला. यायला 3 तासांनी आम्हाला हॉटेल भेटला. कधी घामाटलेली बघ आमची काय गुरली सगळी जाऊन कधी जावायला भेटत. अरे 3 वाजले जेवायला आला मला 15-20 मिनिटांनी आम्ही ऑर्डर दिलेलं. नुसतं चिकन आणि त्या साईडला व्हेज होता. आमच्या साईडला चिकन होता. तर मग भारी सगळा भारी लागा होता. मस्त जेवलो बिवलो आणि आता चला मग जेवून डायरेक्ट निघूया. चला आता जेवण बिवून झालं. आता आम्ही निघतोय. हे हॉटेल आहे म्हणजे आपण असं इथं हरिहरेश्वरला तुम्ही आलात ना तर मग इथं हरिजन हॉटेल आहे. मसळ्याच्या थोडा पुढे. मसळ्याच्या थोडा पुढे म्हणजे तिकडनं येताना हरिहरेश्वरवरनं येताना थोडा अलीकडे. मसल्यावरून जर हरिहरेश्वरला झाला असेल तर मग थोडा पुढे मसळायचा. तर मग तिकडं चांगल्या पद्धतीचं जेवण भेटतं. इथं व्हेज नॉनव्हेज दोन्ही वेळेचं आहे. तर मग आलं तर नक्की भेट द्या. चला आता मी जेवलो. आता आम्ही निघतो इकडनं डायरेक्ट. आता तुम्हाला सर्व साईट सीन दाखवतो आणि नंतर मग आपण ब्लॉगिंग झोपतो थोडा. तर चला मग आता आपण घरी. आता गेट खोलूया आणि डायरेक्ट आता आपण उतरूया आणि क्रिकेट खेळायला जाऊया. आता जर चला मग आता मी ब्लॉग इथंच एंड करतोय. तब्बल 2.5 तासानंतर आम्ही आलो. आमच्या पाठीमाग आमची पाठची गाडी पण दुसरी गाडी पण आली. आता चला सगळे पोचले. सगळे दमलेले झोपलेले गाडीत. तर आता मी ब्लॉग आता इथंच एंड करतोय. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ऐकून दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत ओम साईराम.